महाराष्ट्र शासनाने CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाला राज्यभरातील निवासी डॉक्टर संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। डॉक्टरांचे म्हणणे आहे की हा निर्णय आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या निकषांना धक्का देणारा असून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो। या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स यांनी राज्यभर बेमुदत बंद आंदोलन सुरू केलं आहे। डॉक्टरांनी सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली। आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। Stop CCMP in MNC. Stop CCMP in MNC. Stop cross-pati in allopathy. Stop cross-pati in allopathy. बंद करा in allopathy. Stop cross-pati in allopathy. Stop cross-pati in allopathy. No CCMP in MNC. No CCMP in MNC. No CCMP in MNC. Stop cross-pati in allopathy. Stop cross-pati in allopathy. Stop cross-pati in allopathy. डॉक्टर श्रेया भांडे इथे रहिवासी डॉक्टर आहे शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला। आमचं इथे आज हे सगळं करण्याचं कारण असं आहे की आम्ही जो अभ्यासक्रम 5.5 वर्षात शिकतो तो एका वर्षाच्या आतमध्ये कोणत्या हिशोबाने आत्ता आलेल्या गव्हर्नमेंटनी जो पास केला आहे की एक कोर्स करून जर का BHMS वाले इक्विव्हॅलंट टू आम्ही जो 5.5 वर्षात अभ्यास करतो हे करणार असतील तर मग आमच्या डिग्रीचं काही हे आहे की नाही। आणि MMCमध्ये त्यांना तुम्ही लिगलाइज करून आता हे देणार इतके दिवस ओव्हर द काउंटर जे मेडिकेशन आम्ही प्रिस्क्राईब करण्याचं ऑफिशियली फक्त आम्हाला हक्क होता ते देत होते, ठीक आहे। आता त्यांना तुम्ही लिगलाइज करून त्याचे साईड इफेक्ट्स त्या गोळ्यांचं काय असतं काय नसतं एका वर्षामध्ये जर का ते शिकून इक्वलाइज करू शकत असतील तर मग आमच्या कोर्सचं काय व्हॅलिडेशन काय आहे। मग देर इज अ रिझन की कोणत्याही कोर्सला लागण्यासाठी कोणती कट ऑफ डिसाईड केली होती। माझं म्हणणं नाही आहे की त्या कोर्सचं काही इम्पॉर्टन्स नाही, त्यांचं आहे त्यांच्या जागेवरती। आम्ही असं म्हणलं का की आम्हाला आता उद्यापासून 1 वर्षाचा कोर्स करायचा आहे, आम्ही होमिओपॅथीच्या गोळ्या देणं सुरू करतो नाही, बिकॉज त्यांच्या कोर्सचं वेगळं इम्पॉर्टन्स आहे, त्यांचा एक वेगळा कोर्स असतो, त्यांचा 5 वर्षाचा वेगळा कोर्स असतो। तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आपल्या याच्यामध्ये आपल्या हिशोबानं जे गोळ्या देणं प्रिस्क्राईब करणं त्यांना जे बरोबर वाटतं ते द्यावं। असं नाही आहे की आम्ही आता उद्यापासून त्यांचे देणं प्रिस्क्राईब करू शकतो 1 वर्षाचं, आम्हाला त्यांच्या याच्यामध्ये घुसायचं नाही। माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या याच्यात घुसू नये। मी डॉक्टर आनंद बापना इथला लोकल GMC नांदेडचा अध्यक्ष आहे माड संघटनेचा। आम्ही सेंट्रल माडच्या अंडर हे जे काही स्ट्राईक सुरू आहे ती करत आहोत। तर आता हां सर, या संपामध्ये किती डॉक्टर सहभागी आहेत? आता या संपामध्ये आम्ही ज्युनियर रेसिडेंट JR1, JR2 आणि JR3 तर प्रत्येक बॅचमध्ये 106 विद्यार्थी आहेत। असं मिळून जे कोणी OPDमध्ये पोस्टेड आहेत विद्यार्थी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही इथं जमून आणलेलं आहे। ते सगळे विद्यार्थी आज OPD सोडून इथं बाहेर धरण्या आंदोलनासाठी उभे आहेत। आपली प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी अशी आहे की CCMP हा जो कोर्स करून BHMSचे डॉक्टर्स आहेत त्यांना MNCमध्ये रजिस्ट्रेशन करण्यास आता सरकारने सुरुवात केलेली आहे। हे रजिस्ट्रेशन जर झालं तर काय होणार आहे बेसिकली की येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या आमच्या सिक्युअर जॉब्स होत्या MBBS लेवलच्या जॉब्स होत्या आमच्या त्या जॉबसुद्धा त्यांनाही भेटण्याचं काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट काय आहे की जर तो व्यक्ती 1 वर्षाचा कोर्स करून आमच्या लेवलला येऊन बसू शकतो तर मग आमचे कोर्स 5 वर्षाचे कशाला, आमचेही 1 वर्षाचेच होत्या मग, है ना। जर एका वर्षामध्ये सगळं काही आपण घेऊ शकतो, करू शकतो, सगळं नॉलेज गेन करू शकतो तर आम्ही 5 वर्ष कशाला इथं मेहनत करतो, इतकी कशासाठी करतो। शेवटी आमचा म्हणण्याचा अर्थ हाच आहे की कुणालाही आमची इजा पोचवण्याचा काही उद्देश वगैरे असं काहीच नाही आहे। पण यामुळं जी देशाची जनता आहे, जी महाराष्ट्राची जनता आहे त्या सगळ्या जनतेला कुठंतरी आरोग्यदायी डॉक्टर भेटावा, त्यांनाही आरोग्याची पूर्णपणे गरज आहे आणि निरोगी राहावे ते ह्यासाठी आमची ही सगळी चळवळ आहे। आपली मागणी पूर्ण नाही झाल्यास आपली पुढील भूमिका काय असेल? आमची पुढील भूमिका अशी राहील की आत्ता सध्यानुसार आम्ही सेंट्रल मार्टच्या आदेशांना पूर्णपणे फॉलो करत आहोत। आज संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासूनही होऊ शकते की आम्ही जे सगळ्या आपत्कालीन सेवाही आहेत त्याही बंद करू। म्हणजे पूर्णपणे सगळे रेसिडेंट जे OPD असतील, IPD असतील, ICU असतील, एमर्जन्सी कॅज्युअलिटीज असतील ते सगळे रेसिडेंट स्ट्राइक पर जातील। नितिन है, मैं इधर मार्च स्पोक्स पर्सन की तरफ से बोल रहा हूँ
और हम सेंट्रल मार्ड नांदेड़ को रिप्रेजेंट कर रहे हैं। तो गवर्नमेंट ने एक कोर्स निकाला है CCMP, जिसमें 1 साल की फार्मेकोलॉजी पढ़ा करके गवर्नमेंट चाहती है कि BHMS BAMS के जो छात्र हैं वो एलोपैथी की प्रैक्टिस करें, जो कि मेरे हिसाब से और हम सब के अकॉर्डिंग सही नहीं है, क्योंकि उसकी वजह से जो पेशेंट केयर है वो बहुत ख़राब हो जाएगी। इसके मतलब हज़ारों एग्जाम्पल है। हम लोगों ने बीमारी कैसे होती है, किन वजह से होती है, माइक्रोबायोलॉजी, पैथोलॉजी, ये सब की पढ़ाई करी है, पर उन लोगों ने वो सब पढ़ाई नहीं करी है। तो दवाइयाँ कितनी देनी है, कितने समय के लिए देनी है, उनसे क्या क्या हो सकता है, वो उन सबको नहीं पता। तो इससे पेशेंट केयर जो है वो बहुत अफेक्ट होगी। और उनकी जो डिग्री है उनका अलग महत्व है। आयुर्वेद, होम्योपैथ, उनका एक अलग महत्व है जो हम नहीं कर सकते, और हमारे वाला काम वो नहीं कर सकते। तो ये जो मिक्सचर गवर्नमेंट करना चाहती है वो हम सबकी तरफ, हम सबके अनुसार ठीक नहीं है। और ये हमारी जो स्ट्राइक है वो अनिश्चित काल तक चलती रहेगी, जब तक सरकार हमारी मांगें पूरी नहीं कर लेती। मोहम्मद रहवासी डॉक्टर, मेरा इस CCMP जो कोर्स है इसके पूरे तरीके से मैं विरोध में हूँ, क्योंकि हमारे बच्चे 5 साल पढ़ाई करने के बाद उसके बाद 1 साल का प्रैक्टिस करते हैं, उसके बाद जाके हम पेशेंट को ट्रीट करते हैं। उनका क्या है, 5 साल का अपना कोर्स, तुम 5 साल का BHMS का कोर्स करो, उसके बाद 1 साल CCMP करके तुम डायरेक्ट इस पर क्या नाम से ट्रीटमेंट करोगे। ये पॉसिबल ही नहीं, किसी तरीके से फेयर नहीं। हमारे बच्चे इतना मेहनत कर रहे हैं और तुम 1 साल का कोर्स करके हमारे इक्विवेलेंट खड़े हो रहे हो। ये कहाँ का न्याय है? ये पूरी तरीके से गलत है। इसको जितनी जल्दी हो सके तो हटाना चाहिए। इससे हमारे पेशेंट्स को नुकसान है। हमारा मेन मोटिव ये है, हमारे पेशेंट ठीक होने चाहिए कैसे भी करके। 1 साल में कैसे पॉसिबल हो सकता है कि हम जो 5 साल में सीख रहे हैं वो 1 साल में कैसे उसकी दवा दे सकते हैं?